कृषी प्रदर्शन बारामती या ठिकाणी आपण ड्रोन बद्दल माहिती घेणार आहोत, जे आधुनिक तंत्रज्ञान फवारणीसाठी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे आहे। नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार मॅडम। नमस्कार सर। आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय सांगा। सर, मी तृप्ती पवार, एरोनिका ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी। कोणती कंपनी? एरोनिका ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, महाराष्ट्रातील आपण या ठिकाणी बघू शकतात की हे यांच्या कंपनीचा एक लोगो वगैरे आहे। ही पुण्यातील कंपनी आहे। इथे मी बीडीई म्हणून काम करते। आपल्याकडे दोन्ही पण प्रकारचे ड्रोन्स आहेत, एक स्मॉल कॅटेगरी मध्ये येतो, एक मीडियम कॅटेगरी मध्ये येतो। ह्याचे वेट आहे हे 24 kg आहे। ह्याचा 31 kg पर्यंत पेलोड कॅपॅसिटी आहे, 10 लिटरची टँक कॅपॅसिटी असते सर। हा ड्रोन आहे तो एकदा चार्ज केल्यानंतर बॅटरी 24 मिनिट चालतो। साधारणतः 3 एकर क्षेत्र कव्हर करतो हा ड्रोन 24 मिनिटांमध्ये। 24 मिनिट मध्ये, म्हणजे साधारणतः 6 मिनिट मध्ये चार्जिंग किती वेळ करायचं? 30 मिनिट मध्ये बॅटरी चार्ज होते आणि 3 एकर 3 एकर क्षेत्र कव्हर करतं। आणि याचे प्राइस वगैरे जरा सांगायचे सर, आता डीजीसी महाराष्ट्रामध्ये सबसिडी अंतर्गत येत आहे। कृषी ड्रोन म्हणून आपला महाडीबीटी ला पोर्टल आहे, त्याच्यावरती कृषी ड्रोन अंतर्गत हे ड्रोन्स येतात। याची प्राइस आहे ती 10 लाख कोटेशन असतं सर। मग त्याच्या अंतर्गत तुम्हाला सबसिडी आहे। याच्यामध्ये महिलांसाठी, महिला बचत गटांसाठी 80% सबसिडी आहे। त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट जर असाल तुम्ही तर सर तुम्हाला 50% सबसिडी येते। आणि जनरल म्हणजे फार्मर्स वगैरे यांच्यासाठी सर 40% सबसिडी आहे। मग त्याच्यानुसार तुम्हाला अनुदान प्राप्त होतं प्रत्येकाला। आणि एफपीओ जर असेल म्हणजे फार्मर प्रोड्युसिंग जर कंपनी असेल तर त्यांना सर ह्याच्यामध्ये 50% सबसिडी आहे। आता हे ड्रोनचे किती कॅपॅसिटी म्हणला? सर, याची कॅपॅसिटी आहे ते 31 किलो आहे। 31 किलो। ह्याचा जो आहे म्हणजे पंप टँक आहे तो 10 लिटरचा आहे टँक। ह्याला 6 प्रोपेलर्स येतात मेन म्हणजे। आणि ड्रोन मध्ये ना जीपीएस पण आहे आणि सेन्सर्स पण दिलेले आहेत, म्हणजे 2 प्रकारचे सेन्सर दिलेले आहेत। एक जीपीएस आहे आणि एक टेरन सेन्सर्स आहेत। आणि त्याचबरोबर कॅमेरा पण ड्रोनला आहे। याच्यामुळे काय होतं, ज्यावेळी ड्रोन फ्लाय करतो तेव्हा जे ऑब्स्टॅकल्स येतात, म्हणजे समजा झाड आलं, आंब्याचं झाड आलं किंवा नारळीचं जर झाड आलं तर हे तिथंच ना थांबतं। आणि तिथून मग तुम्ही रिमोट असतो हा आरसी आहे, ह्याच्यामध्ये सर तुम्हाला मॅन्युअली पण तुम्ही ड्रोन फ्लाइट कंट्रोल करू शकता किंवा तुम्ही ऑटोमॅटिकली पण करू शकता। दोन्ही पण मोड्स येतात त्याच्यामध्ये। आणि याचे रिपेअरिंग साठी किंवा जर इतर माहितीसाठी संपर्क सांगायचा म्हटलं तर? जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर एरोनिकाची वेबसाईट आहे eronica.com, मग त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता। किंवा आपल्या डिक्कन मध्ये ना ऑफिस आहे, तुम्ही ऑफिस मध्ये पण व्हिजिट देऊ शकता पुण्यामध्ये। आणि दोन्ही पण महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे अंतर्गतच ड्रोन्स आहेत डीजीसी। या ठिकाणी आपण त्यांचा संपर्क नंबर पाहू शकतात। ज्यांना कोणाला इतर माहिती ड्रोन बद्दल विचारायची त्यांनी या नंबरवर संपर्क करा। आणि हे दोन्ही ड्रोन फवारण्यासाठी आहेत। आणि कसा आहे प्रतिसाद प्रेक्षकांचा? सर, उत्कृष्ट प्रतिसाद भेटलेला आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांनी व्हिजिट पण दिले आणि काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी आता शेतीसाठी यायला लागले, त्यामुळे शेतकऱ्यांना पण काहीतरी नवीन पाहायला भेटते इथे। आणि सबसिडी जी आहे ती खात्रीशीर मिळते का? सर, 100% सबसिडी भेटते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची। धन्यवाद मॅडम माहिती दिल्याबद्दल। आपण कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, या संदर्भात आपण माहिती घेऊ शकता। चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद। जय हिंद।